नमस्कार मंडळी, कोकण आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आता आपण चाललो आहे महाडला. महाडमध्ये माझा एक मित्र आहे, वडपाले गावामध्ये राहतो. तर त्याच्याकडे चाललो आहे आपण आता. जवळ मुसळा पण सोडला आहे आपण. इथे बघू शकता, हा गोरेगाव रोड आहे. हा बघू शकता, हा गोरेगाव रोड आहे आणि गोरेगाव रोडला मी आता उभा आहे. तर इकडून आपण सरळ महाडला जाणार आहोत त्याच्याकडे. आणि तो आपल्याला म्हणजे त्याच्या घरी जाणार आहोत. पहिले घरी गेल्यानंतरला तो आपल्याला फिरवणार आहे त्याच्या महाडमध्ये कोणते कोणते प्लेसेस आहेत फिरण्यासारखे तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बघूया आता आपण कुठे कुठे फिरवतोय. सो त्याच्याकडे जाऊया. इकडे आपली गाडी उभी आहे, बघू शकता. या गाडीवर आपण चाललो आहे आणि चला आता निघतोय. सो तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा. तर बघूया आपण पुढे. चलो, आपल्या पुढे बघा लालपरी चाललंय. लालपरी, कोकणची राणी लालपरी. तेच आपल्या पुढून चाललंय आणि हिरव्यागार निसर्गात आपले लालपरी किती छान दिसते बघा. आणि आता आपण महाड सिटी सोडतोय, पुढे चाललोय. आपल्याला शिवतरगडला जायचं आहे, त्याच्यामुळे आता आपण परत हायवेवर चढणार आहोत. होऊ शकता इथून पुन्हा हायवेवर चढू आपण. हा मुंबई गोवा हायवे आहे आणि त्याच्यावर आता आपण चाललोय. होऊ शकता आता आपण पाठीमागे तुम्ही बघत असाल, तो सावित्री नदीवरचा पूल आहे. म्हणजे जो एक वाहून गेलेला, तुम्हाला माहिती असेल माहिती तर सांगतो मी, की तो पावसाळ्यात वाहून गेला होता. त्या ब्रिजवर ना, म्हणजे आता तो नवीन गेलाय तिथे. तिथून आता आपण आलो. हीच नदी आपल्याकडे जाते, जी हरेश्वर भागमंडला मध्ये समुद्रामध्ये संगम पावते ना, हीच नदी आहे सावित्री नदी. म्हणजे आपण आता महाडमध्ये आहोत आणि आता आपण शिवतरगडला चाललोय. मी आणि माझा मित्र आहे, होऊ शकता. आम्ही दोघं जण चाललोय आता. सो आता रोडचा पण आनंद घ्या आणि तिकडे जाऊया आपण. आता आपण हायवेवरून खाली उतरलोय, होऊ शकता. तर आता आपण बोरगावला आलोय. बरेचसे गोगावले यांचा गाव आहे, ते आमदार होते. तर तिकडे बघू शकता डोंगरांकडे. तो इकडे बरेचसे गोगावलेंचा बंगला आहे साईडला, शिवनेरी निवास. आणि तिथे जस्ट बाजूला हा झरा बघा, जबरदस्त आहे आणि लांबून तितकं छान दिसतोय ना, भारी. पुढे गेल्यानंतर पण दिसेल आपल्याला. जवळ चाललो आपण. तर इकडे आता पाऊस आला होता, त्याच्यामुळे आपण रेनकोट पण घालून घेतलाय. म्हणजे पुढे प्रॉब्लेम नको, पुढे पण पाऊस दिसतोय, त्याच्यामुळे आपण रेनकोट घातलाय. वातावरण आता पावसाचं झालंय. आपण तिकडे महाडमध्ये होतो ना, पूर्ण ऊन पडला होता. आणि आता इकडे पुढे पुढे जसं जातोय तसं तसं पाऊस, म्हणजे वाटतं थोडा पाऊस आहे म्हणून. तर आता तिकडे जाऊया आता पुढे आपण. आणखी काय काय आपल्याला दृश्य बघायला मिळतात ते आपण कॅप्चर करूया. चलो, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे, बघू शकता. वरती छानपैकी लिहिलेला पण आहे की दासबोधाचे जन्मस्थान. आणि तिकडे आता आतमध्ये आपण चाललोय. पाऊस पण खूप आलाय. सो आता थोडा कॅमेरा आपण ऑफ करतोय. पाऊस थांबला की लगेच पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करू आपण. आता समोर तुम्ही बघू शकता, जबरदस्त दृश्य आहे. आपल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि त्याच्यावर आलेला धुक्का बघू शकता. जबरदस्त जबरदस्त, म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला.
असं भारी वाटतंय ना. समोर वरून येणारं पाणी पण इथून दिसत, कॅमेऱ्यातून तेवढं काय दिसणार नाही, पण एवढं जबरदस्त दृश्य आहे समोर. केवढे उंच डोंगर आहेत ते बघा तिकडे. इथून रोडवरूनच किती छान दिसतंय. एक नंबर नजारा आहे. इकडे समोर पण बघू शकता तुम्ही. तर आता समोर जो तुम्ही बघताय ना, तो आपला श्रीमान रायगड किल्ला आहे. आपण ह्या साईडला उभे आहेत, म्हणजे हा इकडे रोड आला तो. त्या रोडला आता तिथे आपली गाडी लावलेली आहे आणि त्याच्यात हा बॅक साईडचा आहे, बघू शकता. समोर धुक्यात जो दिसतोय तो आपला रायगड किल्ला आहे, राजधानी किल्ला. आणि ही पूर्ण तुम्ही डोंगर रांग बघू शकता, ते सुंदर दिसते. आता त्याच्यावर धुक्का आला त्याच्यामुळे एवढं काय दिसत नाहीये, पण इकडून जाताना आपल्याला दिसलं म्हणून आपण थोडा वेळ थांबलो आणि तुम्हाला दाखवायचं होतं दृश्य, त्यासाठी आपण थांबलो. तर चला आता आपण कंटिन्यू करूया माझा मित्रासोबत रमण राऊत. चला आता जाऊया पुढे. आपल्याला शिवतरगडला जसं मी सांगितल्याप्रमाणे शिवतरगडला जायचं आहे. आता गेट वरतीच तुम्ही बघितलं असेल, म्हणजे एवढं काही स्पष्ट दिसलं ना. गेट वरती लिहिलंय म्हणजे दासबोध ग्रंथ आहे तो ज्या ठिकाणी लिहिला गेला श्री समर्थांकडून, म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींकडून जो रामदास ग्रंथ लिहिला गेला, तो त्या रामदास ग्रंथ जिथे लिहिला तिथे आपण आता चाललोय शिवतरगडला. आणि बघू शकता गाडी काढले, जाऊया आपण. पाऊस मगाशी येऊन गेला एकसर, त्याच्यामुळे आता वातावरण पण थंड झालंय. निघतो आपण. इकडचे रोड पण छान आहेत, बघू शकता. इकडच्या डोंगर रांगा पण खूप छान आहेत. हा इकडे बघू शकता, हा तानाजी मालुसरे यांचं गाव आहे. इकडे प्रवेशद्वार जो होता तिकडे. आणि इकडे थोडा रोड खराब आहे, त्याच्यामुळे आवाज पण ब्रेक होत असेल. आता आणखी थोडा पुढे आहे. आता इथून किती किलोमीटर लांब असेल? इथून आता मोस्टली 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आहे, जास्त काही लांब नाही आहे. आता जवळजवळ आलो आपण. आता जवळ आलेलो आहोत आपण. हा ब्रिज क्रॉस केल्यानंतरला पुढे बघू शकता दृश्य दिसतोय. उंच असे डोंगर आहेत आणि इथेच आहे पुढे शिवतरगड. बघू शकता नजारा. हा आता इकडे आलोय आपण. हा प्रवेशद्वार आहे, म्हणजे आतमध्ये जाण्यासाठीचा. इकडे आतमध्ये जावं लागेल. आणि समोर बघू शकता दृश्य, झरणा जबरदस्त आहे. इथपर्यंत आवाज येते जोर जोरात. आणि आता इकडे आलोय, सो आता आतमध्ये जाऊया आपण, दर्शन करूया. तुम्हाला पण दर्शन करू, कारण कॅमेरा अलाउड आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. सो आपण आतमध्ये जाऊया आता. चलो. आता चप्पल आणि रेनकोट आपण इकडे काढून ठेवलं, त्यानंतरला आता आतमध्ये चाललोय आपण. होऊ शकता इथून आता सरळ घळीकडे चाललोय. मी 2 जण आहोत, होऊ शकता. छान वाटतं इकडे येऊन.
बघू शकता इकडे काळोख आहे पूर्ण. तर आता इकडे बघू शकता खूप मोठी गळ आहे आणि इकडे वाकून जायला लागतं. तर आता बाहेर जाऊया आपण. हा धबधबा किती जोराने पडतोय बघा. खूप जोरात आवाज येतोय आणि खूप उंचावरून पडतोय. म्हणजे छोटा असताना मी बाबांसोबत आलो होतो, ज्यावेळेस आम्ही सज्जनगड, प्रतापगड, त्यानंतरला शिवतरगड केली होती. तेव्हा दादा वगैरे सोबत होते, सुदेशदा वगैरे, म्हणजे ते आम्ही सगळी पोरं वगैरे होते आणि बाबा होते, आम्ही होतो. तेव्हा खूप छोटा होतो मी, तेव्हा फर्स्ट टाइम इकडे आलो होतो आणि आता ही माझी दुसरी वेळ आहे. खूप छान वाटतं इकडे आल्यानंतरला. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इकडे निघतोय. चप्पल वगैरे घेतले, आता हेल्मेट वगैरे घेऊया आणि इकडून निघूया. खूप छान वाटलं इकडे येऊन आणि इकडचे दृश्य पण खूप खूप सुंदर आहे. म्हणजे ह्या भागातला त्यानंतर वातावरण इतकं मनाला आनंद देणारं आहे ना. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा नक्की. खूप छान वाटतं इकडे आल्यानंतरला आणि छानपैकी दर्शनसुद्धा झालं आपलं. थोडं थांबलो इथं, थोडा वेळ शांत बसलो. नंतरला आता आपण निघतोय. वेळ झाला जवळजवळ आता 1:15 वाजायला आला आणि भूक पण लागले, सो आपण खाली जाऊया. सो चलो आता, बाय बाय. आता बघू शकता आपण नाश्ता करायला थांबलोय. रमाने उपवासाची खिचडी घेतले आणि मी झुणका भाकर घेतले. दोघांनी वेगवेगळे डिशेस घेतले आणि ते आता नाश्ता करायला. तर आता नाश्ता वगैरे झाला आणि आपण पुन्हा रिटर्न निघालोय. तर आता बघू शकता आपल्याला मनशेट गाडी चालवत आहेत आणि मी मागे बसलोय. तर आता आपण जाऊया रिटर्न. आता इकडचा धुक्का पण गेलाय पाऊस थांबल्यामुळे आणि इकडचं दृश्य बघा किती सुंदर दिसतंय. ही नदी आहे आणि तिकडे वरती डोंगर, या डोंगरावरती झरणे किती दिसतात, आपल्याला झरे दिसत आहेत. म्हणजे जबरदस्त नजारा आहे. आता इकडून आलो आपण मागून, तर बघू शकता. आता चाललो आपण रिटर्न.